आज सकाळ सकाळी एक काम लागलं ती म्हणजे कॉलेजच्या शर्टाला इस्त्री करायला लागली. कारण की एक शर्ट कालच धुतलेला होता. शर्टाला इस्त्री करूच पर्यंत इकडे नाश्ता पण रेडी झालता. म्हणून नाश्ता केलो आणि तिथनं डायरेक्ट निघालो मी कॉलेजला. आणि माझं कॉलेज 9 ते 4 होतं आणि 4 वाजता माझं कॉलेज सुटल्यावर तिथनं डायरेक्ट मी गेलतो हॉटेलवर. आणि हॉटेलवर गेले म्हटल्यावर काय तर खायला लागते म्हणून मग भजी घेतलेलो बघा. आणि हे जे भजी आहेत ह्याला आम्ही पकोडा भजी म्हणतोय. आणि हे भजी इचलकरंजीत फक्त आमच्याच हॉटेलवर मिळते. आता ह्याच्या क्वालिटी आणि क्वांटिटी बद्दल लय काय बोलत बसायला नको, दोन्ही पण एकच नंबर आहे. तिथनं मला एक संध्याकाळी काम करायचं होतं, ते म्हणजे चापोड आणायची होती. मग काय आमच्या इथल्या सुपर बाजार मध्ये गेलतो, पण तिथं काय मला ते चापोड मिळालीच नाही. म्हणून तिथनं बारकं पॅकेट उचललो आणि बिल केलो आणि आलो डायरेक्ट बाहेर. तिथनच डायरेक्ट आवीला फोन लावलो आणि कुठायचं विचारलो तर यो गल्लीच होता, त्यामुळे याला घेतलो आणि तिथनं डायरेक्ट गेलो एटीएम मध्ये. तिथनं पैसे काढलो आणि जाऊन पोहोचलो डायरेक्ट डीमार्ट मध्ये. आता डीमार्ट मध्ये आलतो आम्ही चापोड आणायला, म्हणून चापोड घेतलो आणि जरा वर फिरून येऊया म्हटलं. आम्ही पिशवी घेऊन गेलो नव्हतो, त्यामुळे आम्हाला यास आणायला लागलं बघा. आता भुका तर काय जाम लागलेल्या, म्हणून भेळ खाऊन घेतलो बघा. आता व्हिडिओ कसा झाला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि जाताना काम करा ते म्हणजे तुमच्या भावाला फॉलो तेवढं नक्की करा.